नमस्कार सर्व प्रेक्षकांचे सरशी स्वागत वन कप टीव्ही 3R प्रोग्राम मध्ये। काल आपण एपिसोड क्रमांक 13 मध्ये प्रश्न क्रमांक 13 विचारलं होतं। आज त्या प्रश्नाचे उत्तर आणि विजेता कोण आहे ते बघून घेऊ। तर चला सर्वप्रथम त्याचे उत्तर बघून घेऊ। तर बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 13 काय विचारलं होतं आपल्याला? 30 विद्यार्थ्यांच्या वर्गाची परीक्षा घेतली गेली। 12 विद्यार्थ्यांचे सरासरी गुण 80 आहेत आणि उर्वरित विद्यार्थ्यांचे सरासरी गुण 75 आहेत। तर वर्गाचे एकूण सरासरी गुण किती? या प्रश्नाचे योग्य उत्तर होतं पर्याय क्रमांक ए। आता पर्याय क्रमांक ए का ते तुम्हाला मी स्पष्टीकरण करून सांगतो। एकूण विद्यार्थी 30 होते। एकूण विद्यार्थी किती होते? 30। त्याच्यातल्या 12 विद्यार्थ्यांचे सरासरी गुण 80 होते, म्हणून 12 गुणिले 80 बरोबर 12 8 96 960 हे 12 विद्यार्थ्यांचे एकूण गुण झाले। आता उरलेले विद्यार्थी किती? 30 मधून 12 वजा करा, किती राहणार आहे? 18। आता या 18 विद्यार्थ्यांचे एकूण गुण त्यांची सरासरी 75 होती, म्हणून 75 गुणिले 18 बरोबर किती? 1350। आता एकूण गुण किती झाले? 960 अधिक 1350 बरोबर किती? 0 1 हे किती झाले? 13 आणि 2310। 2310 एकूण गुण झाले। त्यांची सरासरी काढायची म्हणजे एकूण विद्यार्थी 30 ने डिवाइड करा, त्याला 30 ने भागून घ्या। 0 0 कट, 3 1 3 3 7 21 2 उरले, परत 3 7 21 म्हणजे त्यांची सरासरी किती येणार आहे? 77। म्हणून पर्याय क्रमांक ए योग्य उत्तर होता। आता या प्रश्नाचे योग्य उत्तर स्पष्टीकरणासह आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट कोणी दिले आणि एपिसोड क्रमांक 13 चे विजेते कोण आहे ते बघून घेऊ। तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 13 च्या योग्य उत्तर स्पष्टीकरणासह आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट केले दीपक बैदास चव्हाण, मुक्काम पोस्ट गोरखपूर, तालुका चाळीसगाव, एक विद्यार्थी इयत्ता 12वी। त्याने चांगल्या प्रकारे या प्रश्नाचे उत्तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट केले, ते पण स्पष्टीकरणासह। म्हणून एपिसोड क्रमांक 13 चे विजेते दीपक बैदास चव्हाण। दीपकचे मी हार्दिक अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीसाठी त्याला शुभेच्छा देतो। अशाच प्रकारच्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही देऊ शकता मित्रांनो आणि जिंकू शकतात आपल्या 3R मॅथ्स अकॅडमीकडून 10 रुपये 1 कप चहासाठी। त्याच्यासाठी तुम्हाला आपल्या YouTube चॅनल 3R मॅथ्स अकॅडमी MS ला सबस्क्राइब करावं लागेल आणि दररोज संध्याकाळी 7 वाजता येणाऱ्या प्रश्नाचे उत्तर सर्वात पहिले कमेंट बॉक्समध्ये कमेंट करावं लागेल, ते पण स्पष्टीकरणासह। तर आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून द्या, व्हिडिओला लाईक करून द्या। धन्यवाद।